मुख्यमंत्र्यांनी मर्यादा सोडली, आता मराठा समाज ही करेक्ट कार्यक्रम करेल. मनोज जरांगे. गावातील पोस्टर काढून आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत, त्यामुळे दारावरच आम्ही आता पोस्टर लावणार आहोत. निवडणुकीत आमच्या दारात राजकीय नेत्यांनी यायचं नाही. मराठा समाजासाठी मी जीव द्यायलाही तयार आहे, त्यामुळे मराठा समाज जे सांगेल ते मी ऐकले. मराठा समाज आरक्षणाबाबत शांत राहिलं पाहिजे, यासाठी मी उपोषण करतो. फडणवीस यांचा त्या दिवशी राज्य बेचिराग करण्याचा प्रयत्न होता, मात्र माझी इच्छा नव्हती. ज्या दिवशी अंतरवेली सराटीतून सागर बंगल्याकडे निघालो होतो, त्यावेळेस गृहमंत्र्यांना दंगल घडवायची होती. त्या दिवशी चकमक झाली असती तर राज्य बेचिराग झाले असते. मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला की मुस्लिम आणि धनगर समाजाला राज्य सरकार कसं काय आरक्षण देत नाही ते मी पाहतो. राज्यात मराठा बांधवांनी गाव बंदी केली नाही. पोस्टर लावायला आमच्या घरावर गाडीवर लावण्याचा आम्हाला अधिकार आहे. मराठा समाजावर साखळी उपोषण केले तरी गुन्हे दाखल होतात. त्यानंतर राज्यात चवताळून मराठा समाजाला दडपणाखाली आणत आहेत. लोकशाहीची ताकद आम्ही वापरत आहोत, त्यातूनच आम्ही एकत्र येणार आहोत. येत्या निवडणुकीत राजकीय सुपडा साफ करायला मराठा समाजाला वेळ लागणार नाही. लोकसभा संदर्भात मराठा बांधवांकडून उमेदवारी फॉर्म भरले जाणार आहे, त्या संदर्भात मी काही बोलणार नाही. तो समाजाचा निर्णय आहे आणि समाज मालक आहे. मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर मुख्यमंत्री दगाफटका करतात, नाहीतर काय करतात. मुख्यमंत्र्यांनी मर्यादा सोडली, यासाठी मराठा समाज ही करेक्ट कार्यक्रम करू शकतो. 9 तारखेपर्यंत 26,000 अर्जाचा आकडा गेलेला दिसेल. हा निर्णय माझा नाही, समाजाचा आहे. एकत्र आता जगाला दाखवा लागेल 6 कोटी मराठी इथं आहेत आणि आता दे, नाही तर तो सुपडा साफ राजकीय करायचं. जेलमध्ये देखील आम्ही आंदोलन करायची भूमिका आता घेतली. काय वाटते नेमकं सरकार आपल्याला आता यांच्या हातात सत्ता आली, यांना जर मला लोकशाहीनं राहू द्यायचं नसेल, खोटे नाटे अहवाल बनवून मला जेलमध्ये टाकायचं असेल तर मला जेलमध्येच आंदोलन करावं लागेल. पण जातीसाठी मी हटणार नाही. मी मेलो बी तरी आरक्षण 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 हेच म्हणत राहणार. पोराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसीतून घेऊनच गुलाल. तुमचा उत्तराधिकारी तयार केला का नाही तुम्ही मेलो म्हणता किंवा जेलमध्ये गेला म्हणता, तुमचा उत्तराधिकारी तुम्ही कोणता? दुसरा मनोज जरांगे नेतृत्व करणारा, जसं आज हे प्रत्येकात मनोज जरांगे, प्रत्येकात मनोज जरांगे. आतापर्यंत तुमच्या आंदोलनाच्या आचारसंहितेमध्ये भूमिका 2 दिवसातच लागू शकेल, मग त्यावेळेस आपली भूमिका काय असणार? आणि तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा मराठा बांधवांना सांगितलं काय गावबंदीच्या संदर्भातला हा देश कायमच राहील? गावबंदी कुठे नाहीच आहे. आम्ही आमच्या घराला लावायला आम्हाला अधिकार आहे, आमच्या दाराला, आमच्या गाडीला, आमच्या मोटरसायकल लावायला आम्हाला अधिकार आहे. त्यांनी फक्त त्यांच्या हातात गृहमंत्रीपद आहे म्हणून त्याचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत. बोर्डाचे साखळी उपोषणाला बसलेल्या जुन्या लोकांवरती 6-6 महिने, 4 महिन्यापूर्वी झालेले रास्ता रोकोचे गुन्हे आत्ता आहेत. त्या दिवशी माननीय न्यायालयाने सांगितलं 24 तारखेला, 23 तारखेचे निर्णय, 24 तारखेचे रास्ता रोको शांततेत का, पुऱ्या राज्यात शांततेत झालेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्याच्या आदेशानं गुन्हे दाखल झाले आहेत महाराष्ट्रात, म्हणून ही सगळी चौताळी झाली. तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना दहशतीखाली आणायला लागले, दडपशाही करायला लागलेत. म्हणून आम्ही दुसरं अस्त्र टाकलं. जे लोकशाहीप्रमाणे आहे ती ताकद आता आम्ही वापरणार आहेत. पुन्हा एकदा आम्ही एकत्र येण्याच्या तयारीत येत. मग तुम्हाला कळन कोण कोणाच्या मागे आहे. आणि राजकीय सोपडा साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही. पण ते मागं घेतले ना सगळे, 3 तारखेपर्यंत सगळे आंदोलन मागं घेतले. आता नवीन सुरू झाले दादा. धन्यवाद.